फुटावर आपण 8 ऑगस्टची लागवड केलेली आहे. त्याच्या पाठीमागे ही जी आहे ही नेंद्रण व्हरायटी आहे. नेंद्रण जी आहे ही चिप्स तयार केल्या याच्यापासून. चिप्स तळल्यानंतर त्याचे क्रंचीनेस येतो, येल्लोइशपणा येतो, ऑटोमॅटिक येल्लो कलर येतो त्याला तळल्यानंतर फ्राय केल्याने. त्याच्या पाठीमागे रेड बनाना आहे, ती कॅन्सर पेशंट, शुगर पेशंट खायला चांगली. अशा 3 व्हरायटी इथे 8 ऑगस्टची लागवड केलेली आहे. 6x5 फुटावर आहे, डबल लॅटरल आहे, ड्रीप आहे, 2 लिटर डिस्टन्स आहे, नडी आहे. दर 14 दिवशी फर्टिगेशन आहे. आणि हे जे नेट हाऊस आपण पाहतो, नेट हाऊसमध्ये लावण्याचं कारण असं आहे की काय होतंय, वादळी वारा वाढतोय, दरवर्षी गारपीट होते, वादळी वारा जास्त चाललेला आहे. आणि नेट हाऊस असल्यामुळे, इन्सेक्ट नेट असल्यामुळे इन्सेक्टचाही प्रतिरोध आपण करू शकतो. म्हणजे अशा सगळ्या कंडिशनमधून आपण सुरक्षित शेती कशा प्रकारे करू शकतो, तर ह्या इथे आपण डेमो ठेवलेला आहे. यात एकही पान फाटलेलं नाही, वादळी वारा जरी आला तरी पान फाटणार नाही एवढी याची कॅपॅसिटी आहे. वरती जर टेम्परेचर वाढलं तर वरती फॉगर, स्प्रिंकलर आपण लावू शकतो, जेणेकरून वातावरण इथे कंट्रोल करू शकतो. अशा प्रकारे हे स्ट्रक्चर आहे. आपले काही प्रश्न असतील तर विचारा. हे पानं काढून टाकलं तर काय? हे आपण जे कोरडं झालेले पान आहे तेच काढायला लावतो. हिरवे नाही ना? नाही, हिरवे काढायचे नाही. साधारण आता हे जे हिरवे आहे ते काढायचे नाही, कारण की तो त्याच्यात आहे पोषण, तरी पण ते पोषण पूर्ण झाडात जाईल, मग ते झाड अपटेक होईल. आणि मग जेव्हापर्यंत त्याचं पूर्ण पोषण वळत नाही पाण्यातलं, तोपर्यंत ते कोरडं पडत नाही. म्हणून ते अजूनपर्यंत त्याचं पान अजून खालचं पान हिरवं आहे. आता हे पानं आपण कापली, जी मुळली मांडली होती ते कापून टाकले. चालेल.